एक सुशिक्षित, अभ्यासू आणि हसतमुख तरुणी, जिने आयुष्यात खूप काही करण्याची स्वप्ने पाहिली होती. तिचे बालपण अत्यंत प्रेमळ वातावरणात गेले, जिथे तिच्या आईवडिलांनी तिला स्वावलंबी, सुसंस्कृत आणि जबाबदार बनवले. शिक्षणात आणि वर्तनात ती नेहमीच अग्रेसर होती. तिच्या स्वप्नात एक सुंदर संसार, प्रेमळ पती आणि आदर्श सासर होते. शशांक हगवणे या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या श्रीमंत तरुणाशी तिचा विवाह ठरला आणि सुरुवातीला सर्व काही स्वप्नवत वाटले. छळाची सुरुवात आणि मानसिक आघात. दी ऑनसेट ऑफ अब्यूज अँड मेंटल ट्रॉमा. लग्नानंतर काही दिवसांतच हे स्वप्न भंगले. सासरच्या लोकांनी, विशेषतः शशांक आणि त्याच्या कुटुंबियांनी वैष्णवीवर सूक्ष्म पद्धतीने टीका करायला सुरुवात केली. तिच्या शिक्षणावरून, राहणीमानावरून, बोलण्यावरून आणि तिच्या आई-वडिलांच्या पार्श्वभूमीवरून तिला सतत हिणवले गेले. तिला घरात एकटे पाडले गेले. तिची नणंद करिश्मा हगवणे ही तिच्याशी सतत स्पर्धा करत होती आणि अत्यंत दादागिरीच्या स्वभावाची होती. ती सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यावर संपूर्ण घर आपल्या मर्जीप्रमाणे चालवत असे. वैष्णवीला स्वयंपाक, घरकाम आणि पाहुण्यांची सेवा एकटीला करावी लागत होती. तिच्या पतीने, शशांकने, तिला कधीही आधार दिला नाही. उलट तोही तिच्याकडे दुर्लक्ष करत असे. दिवसेंदिवस हा मानसिक छळ वाढतच गेला. तिच्या मनात सतत अपराधीपणाची भावना निर्माण केली जात होती. तिला तिच्या आईवडिलांशी फोनवर बोलण्यासही प्रतिबंध करण्यात आला. तिचा मोबाईल तपासला जात असे आणि तिला बाहेरील जगापासून पूर्णपणे तोडले गेले. मातृत्वाचाही नाकारलेला आनंद. मदरहुड्स डिनाइड जॉय. काही महिन्यांनी वैष्णवी गरोदर राहिली. तिच्या मनात आई होण्याची एक सुंदर भावना निर्माण झाली. परंतु हा आनंदही छळाचा एक भाग बनला. तिच्या तब्येतीची कोणतीही काळजी न घेता तिला काम करायला लावले जात असे. तिच्या पोषणाची पर्वा न करता तिला मानसिक त्रास देण्यात आला. 9 महिन्यांनंतर तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. पण मातृत्वाचा हा आनंदही तिला मिळू दिला नाही. करिश्मा हगवणे आणि तिच्या सासूने सांगितले की बाळावर तिचा कोणताही अधिकार नाही. सर्व निर्णय तेच घेतील. तिला बाळाला दूध पाजण्यापासून थांबवले गेले आणि त्याची देखभाल न करू देता तिला पुन्हा स्वयंपाकघरात ढकलले गेले. तिच्या आईपणाचा अपमान केला गेला. आत्महत्येस प्रवृत्त करणारी परिस्थिती. सर्कमस्टान्सेस लीडिंग टू सुसाईड. तिचे मन आणि शरीर पूर्णपणे थकून गेले होते. व्हॉट्सॲपवरील सासरच्या लोकांबरोबरचे तिचे संवाद धक्कादायक होते. तुला नसेल राहायचं तर मरेस ना, तुझं डोकं बिघडलंय, आम्ही तुला सून म्हणून नाही मानत, असे वाक्य तिला सतत ऐकावी लागत होती. ऑडिओ क्लिप्समध्ये करिश्मा हगवणे तिला सरळ आत्महत्येची प्रेरणा देताना ऐकू येते. घरात गुपचूप मारहाण होत असल्याच्या खुणा तिच्या शरीरावर होत्या, पण तिने ते सर्व बाळासाठी, आईवडिलांसाठी आणि समाजासाठी सहन केले. एक दुःखद अंत आणि न्यायाची लढाई. ए ट्रॅजिक एंड अँड द फाईट फॉर जस्टिस. एका दिवशी वैष्णवी संपली. बाथरूममध्ये गळफास घेतलेला तिचा मृतदेह सापडला. सासरच्या लोकांनी तिला रुग्णालयात नेले, पण तिला वाचवता आले नाही. तिच्या मोबाईलमधील व्हॉइस मेसेज, चॅट, डायरी आणि मैत्रिणींना सांगितलेल्या गोष्टी या सर्वांनी हे सिद्ध केले की तिला आत्महत्येस प्रवृत्त केले गेले होते. तिच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दिली, पण सासरचे घर राजकीयदृष्ट्या शक्तिशाली असल्याने स्थानिक पोलिसांनी केसला गांभीर्याने घेतले नाही. उलट तपास दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु वैष्णवीच्या आईने आणि भावाने खंबीरपणे आवाज उठवला. माध्यमांमध्ये या प्रकरणाने उचल घेतली आणि सोशल मीडियावर #JusticeForVaishnavi हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. हजारो लोकांनी तिच्या हसऱ्या चेहऱ्याचे फोटो आणि तिची कहाणी शेअर केली, ज्यामुळे समाज हादरून गेला. अखेरीस पोलिसांनी कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र राजकीय दबाव आणि सत्तेचा गैरवापर यामुळे करिश्मा हगवणे आणि तिच्या सासरच्या लोकांना अजूनही अटक झाली नव्हती. तिचा नवरा शशांक हगवणे पूर्णपणे गप्प राहिला आणि त्याने तिच्यावरील मानसिक छळ थांबवण्यासाठी काहीही केले नाही, ज्यामुळे तोही या गुन्ह्यात निष्क्रियपणे सामील होता. वैष्णवीचा आवाज, समाजाला आव्हान. वैष्णवीज व्हॉइस, अ चॅलेंज टू सोसायटी. वैष्णवी गेली, पण तिच्या मागे एक नवा प्रश्न निर्माण झाला. तिच्या बाळाचे काय? तिला आता आईचे प्रेम कधीच मिळणार नाही. तिच्या आईवडिलांनी बाळाला मोठे करण्याचा निर्धार केला आहे, पण हा प्रश्न वैष्णवीसारख्या हजारो मुलींसाठी समाजाला विचार करायला लावतो. घरातल्या स्त्रियांना आपण कितपत समजून घेतो? लग्न म्हणजे केवळ सोहळा नाही, तर 2 कुटुंबांचे मनाने एकत्र येणे आहे. परंतु या कुटुंबाने तिचा आवाज दाबून तिचे आयुष्य संपवले. समाज म्हणतो की ती डिप्रेशनमध्ये होती, पण हे डिप्रेशन नव्हते, हा मानसिक छळ होता, जो हत्ती इतका गंभीर होता. तिच्या मृत्यूमुळे आपल्याला विचार करायला भाग पाडले आहे की मानसिक छळाच्या घटनांमध्ये कायदे बदलावे लागतील का? कायद्यांची अंमलबजावणी अधिक कठोर हवी का? या प्रकरणात CBI किंवा SIT मार्फत सखोल तपास व्हावा. आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि वैष्णवीच्या कुटुंबाला न्याय मिळावा. तिचे बाळ सुरक्षित असावे आणि सासरच्या मंडळींचा मुखवटा फाडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवी ही केवळ एक व्यक्ती नव्हती, ती हजारो स्त्रियांचा आवाज होती, जी मानसिक छळाला बळी पडतात. तिचे प्रकरण एक क्रांती ठरो, ज्यामुळे तिच्यासारख्या मुलींना न्याय मिळेल आणि त्यांच्या आवाजाला कोणी दाबू शकणार नाही. वैष्णवी गेली, पण ती शून्यात नाही. ती आपल्या सर्वांच्या अंतःकरणात जागवलेला आक्रोश आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन म्हणायला हवे, न्याय मिळालाच पाहिजे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या चॅट्स, ऑडिओ क्लिप्स आणि डायरीतील नोंदी यांनी हे स्पष्ट केले की तिला केवळ वागणुकीनेच नव्हे तर स्पष्ट शब्दांत आत्महत्येस प्रवृत्त केले गेले. तिच्या शरीरावरील जखमा, तिच्या मनाच्या वेदनेने भरलेले शब्द आणि सासरच्या घरच्यांची निर्ढावलेली भाषा या सर्वांनी वैष्णवीच्या मृत्यूला खुनासम आत्महत्या ठरवले. तिला मारहाण करणारी नणंद करिश्मा, तिच्यावर हुकुमशाही करणारी सासू आणि तिच्या वेदनेला दुर्लक्षित करणारा नवरा शशांक, आधी स्वप्नील असे नाव आले होते, पण कथेतील मुख्य पात्र शशांक आहे. या सर्वांचे एकत्रित मानसिक शोषण तिच्या मृत्यूचे खरे कारण ठरले. ती गुपचूप रडली, तिने सहन केले, तिने बाळासाठी सगळे गिळून टाकले, पण जेव्हा तिचे मातृत्वही तिला नाकारले गेले तेव्हा ती तुटली. तिच्या बाळावरचा हक्कही तिला नाकारण्यात आला आणि वैष्णवीला एका नोकरिणीसारखे आयुष्य जगायला लावले. आरोपी अजूनही मोकाट आहेत, कारण त्यांच्याकडे सत्ता, राजकीय पाठबळ आणि भ्रष्ट चौकशी संस्थांची साथ आहे. शशांक हगवणे अजूनही गप्प आहे, आणि ही शांतता निर्दयतेची आहे, कारण त्याच क्षणी त्याने त्या अन्यायाचे समर्थन केले. आज वैष्णवी नाही, पण तिचे बाळ तिच्या आठवणी घेऊन जगणार आहे. तिच्या आईवडिलांनी त्या बाळाला कवेत घेतले आहे आणि त्यांनी निश्चय केला आहे की त्यांच्या लेकीच्या न्यायासाठी ते अखेरचा श्वास घेईपर्यंत थांबणार नाहीत. वैष्णवीसारख्या मुली समाजात अजूनही भीती आणि अपराधीपणाच्या भावनेने जगत आहेत. त्यांच्या आवाजाला समाजाने कान द्यायला हवा. वैष्णवी ही केवळ एक सून नव्हती, ती एक मुलगी होती, आई होती, शिक्षिका होऊ शकली असती, लेखिका होऊ शकली असती, परंतु तिचे जगणे एका गलिच्छ मानसिकतेच्या आणि सत्तेच्या दडपशाहीने संपवले. आता समाज म्हणून आपण वैष्णवीचा आवाज बनायचे आहे, तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या इतर हजारो मुलींसाठी, कारण तिचा मृत्यू आपल्याला केवळ रडवून नाही तर विचार करायला भाग पाडतो. तुमचा यावर काय विचार आहे? या गंभीर सामाजिक समस्येवर आपण आणखी काय करू शकतो?